धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, आता पाथरी, मानवत आणि आता परतूर, इथून पुढे हदगाव, सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिवसेनेला, महायुतीला. जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत आणि जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील पूर्ण ताकदीने शिवसेना इलेक्शन लढते. चांगले उमेदवार समाजामधून जे आहे, लोकांमधून शिवसेनेला मिळालेले आहेत, ज्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे. आणि मला वाटतं या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश जे आहे शिवसेनेला मिळेल. 50 खोके हे घेतले संतोष बांगरने शिंदे साहेबांकडून असा आरोप. अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काही काम धंदा उरलेला नाहीये. पण तुमच्याच मित्र पक्षाचे अरे त्यांना विचारा जाऊन तुम्ही. मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दल जे आहे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे. इलेक्शन आता 2 महिने आहेत. इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे. तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला, शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये. 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले. 2 डिसेंबर पर्यंत. मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना. मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का.